नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रहिवासी प्रमाणपत्र कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यालाच आपण महसूल विभाग सुद्धा म्हणतो। या ठिकाणी मी क्लिक करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला टेम्पररी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेम्पररी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे। जे मी सांगतो तेच अपलोड करा। त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट। या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट नेम निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेल्स जे आपण रजिस्ट्रेशनमध्ये नाव दिलं होतं ते या ठिकाणी आपल्याला शो होईल। तेच नाव मराठीमध्ये पुढे शो होईल। हेच नाव आपल्याला सर्टिफिकेटवर येणार आहे, तर नेम हे व्यवस्थित पाहून घ्या। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे। हेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल। त्यानंतर जे रजिस्ट्रेशनला आपण डेट ऑफ बर्थ दिली होती या ठिकाणी शो होईल। एज शो होईल। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर शो होईल। त्यानंतर जेंडर मेल फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। ईमेल आय डी ऑप्शनल आहे, ईमेल आय डी नाही टाकली तरी चालेल। त्याच्यानंतर ऑक्युपेशन या ठिकाणी आपण काय जॉब करता या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही वकील असाल, शिक्षक असाल, विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, जे असेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। या ठिकाणी मी विद्यार्थी आहे म्हणून मी या ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो। त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर रेसिडेन्शियल परमनंट ॲड्रेस सीन, तुम्ही या ॲड्रेसवर केव्हापासून राहता, मी जन्मापासून राहतो म्हणून माझी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेतो। त्यानंतर ॲड्रेस, जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे तोच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्या। ज्या ठिकाणी आपल्याला स्टार दिसत आहे तीच माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। बाकीची ऑप्शनल आहे, तुम्ही नाही भरली तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज व्यवस्थित निवडून घ्या। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो। त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स या ठिकाणी UDI नाही टाकला तरी चालेल, त्यालाच आपण आधार नंबर म्हणतो। त्यानंतर या ठिकाणी करंट ॲड्रेस या ठिकाणी माझी डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे। या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही या राज्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 वर्ष कंपल्सरी झालेले पाहिजे। तर या ठिकाणी मी जन्मापासून या ठिकाणी आहे म्हणून मी माझी डेट ऑफ बर्थ एज टाकून घेतो। त्यानंतर या ठिकाणी रिलेटिव्ह
या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही हे सर्टिफिकेट कोणासाठी काढत आहात, मुलगा मुलगी भाऊ बहीण ज्याच्यासाठी काढत असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. मी स्वतःसाठी काढत आहे म्हणून मी सेल्फ करत आहे. त्यानंतर बेनिफिशरी नेममध्ये माझं नाव आपोआप आलेलं आहे. त्यानंतर बर्थ डिटेल, जर तुमचा जन्म जो ॲड्रेस वर दिला होता त्या ॲड्रेसवर झाला असेल तर ह्या ठिकाणी होय करा, अन्यथा नाही करून तुम्ही तो ॲड्रेस टाकून घेऊ शकता. माझा ह्या ठिकाणी झाला आहे म्हणून मी होय करतो. त्यानंतर मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी एज्युकेशन डिटेल, तर ह्या ठिकाणी आपलं एज्युकेशन निवडायचं आहे की तुम्ही 10वी झाली, 12वी, पदवी, उच्च पदवी किंवा निरक्षर असाल तर ह्या ठिकाणी निरक्षर, डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमा. तर ह्या ठिकाणी आपली 10वी झाली म्हणून मी ह्या ठिकाणी आपली 10वी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी बोर्ड, ह्या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ॲडमिशन इयर, या ठिकाणी आपण 10वीला केव्हा ॲडमिशन घेतलं ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कंप्लीट इयर, की आपली 10वी केव्हा कंप्लीट झाली ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल, ज्या ठिकाणी आपली शाळेमध्ये ॲडमिशन होतं 10वीला ती ह्या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती ॲड झालेली आहे. जर याच्यात काही चूक वाटत असेल तर डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ती माहिती डिलीट करू शकता. जर तुम्हाला माहिती ॲड करायची असेल तर ॲड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ती माहिती ॲडसुद्धा करू शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे बेनिफिशरी मायग्रेशन, तर तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहण्यासाठी गेले आहात का किंवा दुसऱ्या राज्यातून राहण्यासाठी आले आहात का, असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. तर या ठिकाणी मी कुठे गेलो नाही म्हणून मी नाही करणार आहे. त्यानंतर विचारत आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम घेतलेली आहे का, तर ह्या ठिकाणी मी कोणत्याही जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम घेतली नाही म्हणून मी ह्या ठिकाणी नाहीच करणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट, ह्या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागत आहे. तर ह्या ठिकाणी मला शिक्षणासाठी लागत आहे म्हणून मी एज्युकेशन हे रिझन देत आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करून समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करत आहे. या ठिकाणी विचारत आहे की जर तुम्ही ही माहिती एकदा सेव्ह केली तर पुन्हा ती एडिट करता येणार नाही, तर फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि ओके ऑप्शनवर क्लिक करून परत आपल्याला समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ID नंबर आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि फोटोची रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करायचा असेल तर तुम्ही क्रॉप फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो फोटो क्रॉप करू शकता. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. त्यानंतर ओळखीचा पुरावा, या ठिकाणी कोणताही एक डॉक्युमेंट्स द्यायचं आहे. तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा मतदान कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा देऊ शकता. या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी पत्त्याचा पुरावा, या ठिकाणी सुद्धा एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तुम्ही लाईट बिल करू शकता, भाडे पावतीसुद्धा देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता किंवा 7/12सुद्धा देऊ शकता किंवा लाईट बिलसुद्धा देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करत आहे. त्यानंतर इतर दस्तावेजमध्ये तुम्ही लाईट बिल देऊ शकता, भाडे पावती देऊ शकता किंवा राशन कार्ड देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करणार आहे. वयाचा पुरावा, जर लाभार्थी हा मायनर असेल म्हणजेच 18 वर्षाखालील असेल तर ह्या ठिकाणी त्याची डिटेल द्यायची आहे. तुम्ही त्याचे बोनाफाईड देऊ शकता शाळेचं किंवा TC सुद्धा देऊ शकता. त्यानंतर रहिवासी पुरावा, या ठिकाणी मी महानगरपालिकेचं रहिवासी आणलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी महानगरपालिकेचं रहिवासी देणार आहे. जर तुम्ही ग्रामीण असाल तर तुम्ही ग्रामसेवकाने दिलेले रहिवासी ह्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर ह्या ठिकाणी मी महानगरपालिकेचे रहिवासी अपलोड करून घेतो.
नगरपालिका नगर परिषदचे पण रहिवासी ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. तर ह्या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला कोणतंही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर जर तुम्ही TC वरी अपलोड केलेले नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला TC अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपल्याला जे आपण खाली सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं असतंय ते ह्या ठिकाणी अपलोड करायची आवश्यकता नाही आहे. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेच सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करा. थोडक्यात मी सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन या स्वरूपात असणार आहे. तर ह्या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वडिलाचं नाव, त्यानंतर वय, ह्या ठिकाणी व्यवसायामध्ये शिक्षण, त्यानंतर ह्या ठिकाणी ॲड्रेस, त्यानंतर ठिकाण, त्यानंतर दिनांक, त्यानंतर अर्जदाराची सिग्नेचर, त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक फोटो चिटकवायचा आहे, पासपोर्ट. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन बनवून घ्यायचं आहे. बाकी याच्यात काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. आणि अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी माझे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट तुम्ही पाहू शकता ₹33.60. त्याच्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्याच्यानंतर राईट साईडला क्लिक करून त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. ह्या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील: नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI. मी सिम्पली ह्या ठिकाणी QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम UPI, त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला QR कोड स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.